नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परेख. तर मी सोलापुरातले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचं सर्वात पहिला मी दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला जत्रा दाखवणार आहे, सोलापूरचा गड्डा यात्रा. मित्रांनो, इथं पाहू शकता मी माझ्या फॅमिलीसोबत गड्डा यात्रेला आलो आहे. तर आता मी चाललो आहे जिथं जत्रा लागलं आहे होम मैदानवरती, त्या दिशेने चाललो आहे. तर इकडचा गेट बंद होता, तर आम्हाला फिरून असं यावं लागलं. तर हे किमान 28 तारखेचं आहे व्हिडिओ, 28 जानेवारीचं. मी गावाला गेलं असल्यामुळं भरपूर काही मला रेकॉर्ड करता आलं नाही. दरवेळेस मी कुठल्या ना कुठल्या शहराला फिरत असतो, सगळीकडचं जत्रा कवर करत असतो. तर आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहेत, तर तुम्ही ते पाहू शकताय. जर का मला कनेक्ट करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर पण मी आपल्याला दिलेला आहे आणि माझं व्हॉट्सअप चॅनल पण आहे, तेही तुम्ही जॉईन करू शकता. सगळे लिंक्स मी जे आहेत दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. तर इथं पाहू शकता आपण जत्रेमध्ये आलो आहोत. तर इथं ऊंट आणि घोडाची सवारी पण करू शकता आपण. आणि इथं आनंद नगरीमध्ये आपण जाणार आहोत. 30 रुपये प्रति व्यक्ती होतं एंट्री फी. तर आतमधून पण मला शूट करायचं होतं, तर हे आता आपण पाहणार आहोत. आणि माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती मी बाहेरनंच दाखवलेलं आहे, पण इथं मात्र मी आतनं सगळे स्टॉल्स कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडं आतमध्ये थोडीशी गर्दी कमी असते दरवेळेस, म्हणजे बाहेर भरपूर रश असतो. आतमध्ये तिकीट काढून येणारे थोडेसे स्टँडर्ड लोक असतात. स्टँडर्ड म्हणण्यापेक्षा ज्यांना रश वगैरे नको असतो तो आतमध्ये येतात. इथं आतमध्ये पाळणे वगैरे आहेत, अम्युजमेंट पार्क आहे, भरपूर काही आहेत. पण तिथं आतमध्ये तुम्हाला थोडंसं एक्सपेन्सिव्ह गोष्टी मिळतात. बाहेर जे खाण्यापिण्याच्या गोष्टी समजा 10 रुपयाला मिळत असतील, तर इथं तुम्हाला किमान 15 रुपयाला मिळत आहेत. तर थोडेसे महाग असतात आतमध्ये, पण व्हॅल्यू फॉर मनी आहे. तुमचा टाईम जास्त वेस्ट होत नाही. सगळ्या स्टॉलला तुम्ही इझिली बघू शकता. सेम शॉप्स तुम्हाला बाहेरही मिळतील, पण प्रचंड गर्दी असतो. मग भरपूर काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळत नाहीत. थोडेसे पैसे जर का तुम्ही खर्च करून आत एंट्री केलात तर तुम्हाला हे असं पाहायला मिळतं. तर यावेळेस मला फक्त एक शॉप बघायला नाही मिळालं जत्रेमध्ये, मॅजिकचं. ते 2-3 वेळा मी जत्रेत गेलो आहे कंटिन्यू, पण मॅजिकचं शॉप दिसलं नाही. तर दरवर्षी मी काय ना काय मॅजिकचे गोष्टी घेत असतो, ते मला ह्यावेळेस दिसून आलं नाही आहे. तर हे खानपानची गोष्टी तर भरपूर होते. तर पाहू शकता आपण त्याचं कॉन्टॅक्ट नंबर पण मी तर कुठं दिसले ते मी दाखवले आहे. हां, इथं आहे बघा, एंजल फूड्स सांगली म्हणून त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं. ते भरपूर काही खाण्याची गोष्टी होते. जेवण झाल्यावर जसं आपल्याला बडीशोप वगैरे असतं त्या प्रकारचे होते. हे खादी शर्ट्स वगैरे होते. आणि इकडे पुस्तकं भरपूर होते. मला पुस्तकं प्रचंड पाहायला मिळाले. बिस्किट्स होते, असे भरपूर स्टॉल्स होते जे बाहेरच्या इकडं आपल्याला पाहायला मिळत नाही. तसे स्टॉल्स आतमध्ये पण होते. आणि बाहेर डबल सेम स्टॉल्स आपल्याला दिसून येत होते, पण इकडं कसं सिंगल स्टॉल्स होते, पण चांगले होते. इथं पाहू शकताय मी एक सेल लागला होता, काही घ्या तुम्ही 30 रुपीजला होतं. तर इथं पण मी भरपूर काही परचेस केलं होतं. घरगुती सामान, किचनमध्ये लागणारे सामान, हे असे काही गोष्टी होते. तर मित्रांनो, तुम्ही पण जर का जत्रेत गेला असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि जर आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये, आपल्या गावामध्ये जर का जत्रा होणार असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी आपल्याला असे जत्रेचे व्हिडिओज आणतो. म्हणजे लोकांना पण माहीत होतं की तुमच्या गावामध्ये जत्रा लागलेला आहे. मला तर हे पण माहीत नसतं की कुठल्या गावात कधी काय आहे, म्हणून मी तुम्हाला कमेंट करायला सांगतो, जेणेकरून असे जत्रे मलाही फिरायला मिळतील. मला खूप आवड आहे, नवीन गोष्टी इथं पाहायला वगैरे मिळत असतात. फक्त ह्यावेळेस जे जत्रेमध्ये मला खेळणे दिसले ते थोडे स्टँडर्ड क्वालिटीचे नव्हतेच. ते एकदम खराब प्लास्टिकचे म्हणू शकता तसे टाईपचे होते. आणि इथं असे विविध खेळ वगैरे होते, जसं की रिंग टाकणे, बॉलनी ग्लासेस पाडणे आणि गन्स शूटिंग करणे, बलून्स फोडणे, असे भरपूर काही होते. तर इथं पाहू शकता आपण हे सगळ्या गोष्टी चालू होते. तर असं निराळी गोष्टी आपल्याला जत्रेत पाहायला मिळतात. आणि आपण जर का सोलापूरचा गड्डा फिरला असाल तर मला सांगा, तुम्हाला नेमकं यावेळेस गड्ड्यावरती काय आवडलं. यावेळेस जलपरीही आली होती, पण मी गेल्या वेळेस बघितलं होतं, दरवेळेस जत्रेत बघत असतो आणि म्हटलं ह्यावेळेस नको बघायला.
मी 100 रुपीज पे करावं लागले असते परत. मग सेम बघून काय करायचं. नवीन एखादी गोष्ट असेल तर मी नक्कीच आवर्जून बघत असतो. तर हे असे शॉप्स होते, कच्ची दाबेली, पोटॅटो चिप्स वगैरे. फक्त थोडंसं इकडं हायजीन मेंटेन नव्हतं असं वाटलं मला. डस्ट भरपूर होता, ते ओढून हे होतं. आतमध्ये असं होतं, रश नव्हतं आनंदनगरीमध्ये, तरी पण थोडंफार थोडं मला जाणवत होतं. म्हणून मी इकडं काहीच घेतलं नाही. मी दरवेळेसप्रमाणे आपलं बाहेरून घरी पार्सल घेऊन आलो होतो ऑलरेडी. तर इथे हे असं अम्युजमेंट पार्क आहे. हे सगळ्यांना तुम्ही काय काय म्हणता मला कमेंट करून सांगा. टोरा ब्रेक डान्स, परत मी पाळणा, भरपूर काही होते. लहान मुलांसाठी बोट होते पाण्यावरती तरणारे. तर हे अशी गोष्टी होते आतल्या बाजूस आनंदनगरीमध्ये. तर आता आपण आनंदनगरीच्या बाहेरनं पण जो हे गड्डा यात्रा आहे ते पाहणार आहोत, कारण की तुम्हाला मी म्हटलं होतं की सगळं दाखवेन. इकडे बघू शकता लाईटनिंग वगैरे. पाळण्यांना यावेळेस लाईटनिंग खूप सुंदर करण्यात आली होती. असं हे बघा कसलं डेंजर आहे, गोल फिरवत आहे पूर्ण, सगळे दिशेने 360 चक्कर मारल्यासारखं. फक्त रिस्क भरपूर असते, एखादं काय झालं तर लय प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही तसे व्हिडिओजवर पाहू शकता ॲक्सिडेंटवाले. तेव्हापासून मी ॲडव्हेंचर करतो, पण असे ॲडव्हेंचर करत नाही जेणेकरून आपल्याला हानी होईल. मग ते एकदा आपल्या शरीराचा अवयव जर का खराब झाला तर ते परत मिळणार नाही आपल्याला, आयुष्यभर तसंच बसावं लागेल. म्हणून थोडंसं नॉर्मल मोडमध्ये असतो. बघून एन्जॉय करतो मी, फक्त त्याच्यापासून फील करणं नको आहे आता. जसं की आता समजा मी फिरायला गेलो आणि तिथं व्हाईट वॉटर राफ्टिंग असेल किंवा बंजी जंपिंग असेल, अशा गोष्टी मी टाळतो आहे आता. झिपलाईन असेल टाळतो आहे भरपूर, ज्याने आपल्याला हानी होणार नाही आपल्या शरीराला. असे गेम्समध्ये मी इन्वॉल्व होत असतो अलीकडे. तर पाहू शकता पाळणे वगैरे किती छान आहेत. असं नाही की अशा गेम्समध्ये म्हणा किंवा पाळण्यामध्ये बसायची इच्छा नसते, खूप इच्छा होती, पण रिस्क आहे. स्वतःसाठी नाही, फॅमिलीसाठी पण. आपण नाही म्हटलं तर फॅमिलीला पण थोडंफार कष्ट होत असतं. म्हणून थोडंसं स्वतःची काळजी पण घेणं गरजेचं आहे. तुम्ही पण जास्त असले गोष्टी करू नका. ते गोष्ट वेगळी, त्यांना बिझनेस नाही मिळणार. पण बघा ना किती सुंदर दिसतो आहे हा पाळणा. लाईटनिंग वगैरे किती छान आहे. आणि बाहेरच्या साईडला तर जे काही खानपानची गोष्टी मिळत होते त्याच्यावरती तर हमखास धूळ बसलेला होता. कॉटन कँडी वगैरे जे होते ते बनवणारे पण दिसले नाही ह्यावेळेस, डायरेक्ट घरी बनवून ते आणले होते. मग ते पण नकोच आहे, कारण की ते शरीराला हानिकारक आहे. कलर्स, साखर, लय काय काय. लहान मुलांना तर कॉटन कँडी देऊ पण नाही. तर इकडं बघू शकता आपण किती शॉप्स आहेत आणि भरपूर लोक शॉपिंग करण्यासाठी आले होते. ऑलमोस्ट गड्डा यात्रा संपत आली होती. 26 जानेवारी नंतर कमी झालं होतं भरपूर, तरी पण लोक होते. कारण की असं म्हणतात की गड्डा संपत आलं की स्वस्तामध्ये ते देऊन जातात, म्हणून प्रचंड गर्दी तसं पाहायला मिळाले. मी तर गावाला गेलो होतो म्हणून मी स्टार्टिंगपासून आलो नव्हतो. जेव्हा मी सोलापुरात आलो मी म्हटलं 1 वर्ष परत गड्डा यात्रेसाठी थांबावं लागेल. म्हटलं पहिल्याच आपण जाऊन एन्जॉय करून येऊयात. मग फॅमिलीला घेऊन मी आलो होतो. तर इकडनं आम्ही भाग्यश्रीचा वडापाव मात्र पार्सल घेतला होता. मला आवडतं, मी नुकतंच गावावरून आलो होतो आणि मला वडापाव खायची तलप झाली होती. तर तेवढं मात्र मी घेतलो आणि बाकी घरी पार्सल आणलं होतं जेवण्यासाठी. ते मग मी एन्जॉय केलं. तर चला मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार, यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.